आपण बराच वेळ अशा या टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि कमी तेलकट अशा पुऱ्या कशा बनवायच्या ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बराच वेळ अशाच टम्म फुगण्यासाठी आणि कमी तेलकट होण्यासाठी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। एकूण एक मस्त टम्म अशी पुरी फुगते। तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे। रवा बारीक किंवा मोठा कोणताही चालतो। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हलक्याशा प्रमाणात साखर येथे मी वापरलेली आहे। आता ही कोरडी पीठ जी आहे ती मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये साधारणतः 1 मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून इतपत तेल कडकडीत गरम करून आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता सुरुवातीला थोडंसं गरम असतं, त्यामुळे 1 मिनिटभर थांबायचं किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता आणि त्यानंतर हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने हलका आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळीकडे एकसारखं तेल लागलं पाहिजे, म्हणजे पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात आणि यामध्ये आपण कडकडीत गरम केलेलं तेल वापरल्यामुळे पुऱ्या खुसखुशीत तर होतातच, शिवाय मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार होतात। तर थोडं आता पाणी घालत कणिक चांगली अशी मळून घ्यायची आहे। तर कणिक मळताना थोडीशी घट्टसर अशी मळून घ्यायची आहे, कारण त्यामुळे काय होतं, पुऱ्या आपल्या तेलकट होत नाहीत आणि मस्त अशा टम्म फुगल्या जातात। जर आपण थोडीशी सैलसर अशी कणिक मळून घेतली तर पुऱ्या आपल्या एकदम अशा तेलकट होतात आणि दामट तयार होतात। तर इथे मी घट्टसर मळून घेतलेलं आहे। 15 मिनिटं मी साईडला ठेवून देते। 15 मिनिटं झालेली आहे आणि पुन्हा एकदा कणिक चांगली अशी मळून घ्यायची आहे। कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी अजूनही हलकीशी घट्टसर अशी आहे। तर आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात। जेवढ्या आपल्याला पुऱ्या आपण त्याच्या बनवणार आहोत तेवढ्या आपल्याला एकदमच गोळे तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे पटापट आपल्याला पुऱ्या लाटता येतात। वाटल्यास तुम्ही मोठे मोठे गोळे करून एकदमच 4 ते 5 पुरी सुद्धा करू शकता। तर आता हलकंसं तेल लावत या मी पुऱ्या लाटून घेते। तर खूपच कमी तेल लावायचं आहे, अगदी हलकं तेल लावायचं, कारण पुऱ्या ज्यावेळी आपण तळताना घेतो त्यावेळेला मग जास्त तेलकट होण्याची शक्यता असते जास्त तेल लावलं तर। त्यामुळे अगदी हलकं तेल लावून आपल्याला या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीने मी या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। सगळ्याच अशाच पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत पुऱ्या। तर या पुरीची तुम्ही जाडी पाहू शकता। अशा पद्धतीने सगळ्या आपल्याला गोळ्यांच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर दुसरा गोळासुद्धा मी अशाच पद्धतीने लाटून घेते। एकदाच हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर पुऱ्या अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत। याची तुम्ही जाडी पाहू शकता, मीडियम जाडी याची मी ठेवलेली आहे। सगळ्या पुऱ्या मी अशाच पद्धतीने लाटून घेते। तेल चांगलं असं गरम झालेलं आहे। पुऱ्यासुद्धा लाटून घेतलेल्या आहेत। दिलेल्या साहित्यामध्ये साधारणतः 12 ते 10 पुरी आरामात होतात। तर जसं लाटत जाईल तसं तळून घ्यायचं आहे, म्हणजे मस्त अशा टम्म फुगल्या जातात। तर इथे पहा आपली मस्त अशी ही टम्म पुरी फुगलेली आहे। गॅसची फ्लेम इथे आपल्याला हाय ठेवायची आहे। हाय फ्लेमवर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत, कारण काय होतं, पटकन पुऱ्या आपल्या टम्म अशा फुगल्या जातात आणि कमी गॅसवर आपण जर पुऱ्या तळल्या तर त्या खूपच तेलकट होतात आणि खूपच तेल पितात आणि दामट होतात, अजिबात टम्म अशा फुगल्या जात नाहीत। त्यामुळे ही महत्त्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा। ज्यावेळी आपण पुऱ्या तळतो त्यावेळेला गॅसची फ्लेम ही मोठी असली पाहिजे, म्हणजे मस्त टम्म फुगल्या जातात आणि कमी तेलकट होतात। आणि तसेच ज्या वेळेला आपण कणिक मळतो त्यावेळेला घट्टसर अशी कणिक मळायची, सैलसर कणिक मळायची नाही। जर आपण सैलसर कणिक मळली तर मग पुऱ्या या दामट होतात आणि एकदम पचपचीत खूपच तेल पितात। त्यामुळे ही देखील खूपच महत्त्वाची अशी टिप आहे। तर आता दुसरी पुरीसुद्धा मस्त टम्म फुगलेली आहे आणि एकूण एक अशा पुऱ्या छान टम्म फुगतात आणि बराच वेळ अशाच टम्म अशा पुऱ्या राहतात। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तर दिलेल्या साहित्यामध्ये जवळपास 10 ते 12 मध्यम आकाराच्या पुऱ्या आरामात तयार होतात। तुम्ही पाहू शकता सगळ्या मी पुऱ्या पहिला तळून घेतलेल्या आहेत।
खूप वेळ झालेला आहे तरी देखील मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. बराच वेळ अशाच टम्म राहतात आणि तुम्ही पाहू शकता की एकदम कमी तेलकट अशा झालेल्या आहेत. तर कणिक मळताना आणि तळताना ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवून जर तुम्ही पुऱ्या तयार केलात तर मस्त कमी तेलकट आणि टम्म फुगलेल्या या पुऱ्या होणारच. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा. व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.